नमस्कार, मी अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी मुक्काम पोस्ट राजेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या ठिकाणी आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी इथं कार्यशाळा घेण्यासाठी आपण आलेलो आहे. इथं शेतकरी आलेले आहेत. काय नाव तुमचं? हनुमंत आनंदराव दायगुडे, मुक्काम पोस्ट पिंपरे बुद्रुक, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तुम्ही ते का आलाय? तुम्ही आता मी पाटील सरांची कार्यशाळेसाठी इथं आलेलो आहे आणि ते लक्ष्मण शिंदे त्यांची तक्रार घेऊन एक आलेलो आहे. काय झालं तुमच्या बाबतीत? ते तुमचं नाव सांगून ते म्हणले मटेरियल टाकतो आणि पैसे पाठवायला लावले. 11,850 त्यांना पाठवले ऑनलाईन. त्याचं स्क्रीनशॉट बी आहे माझ्याकडं. तर त्यांनी काय मटेरियल पाठवलं नाही आणि फोनही उचलत नाहीत. बरं, त्यांना तुम्ही म्हणजे नेमकं काय सांगितले? तुम्ही त्यांना काय काय बोलला? ते तुम्हाला काय काय बोलले? नाही, त्या आधी सांगितलं बाबा हे मटेरियल आपल्याला असं तयार करायचं, हे तुमच्याकडे मिळेल का आणि कुठलं मिळेल? तर नाही म्हणले, आपलं त्यांचंच आहे, पाटील साहेबांचंच, त्यांच्याच ह्यांनं मी हे करतोय म्हणले, तयार करतोय म्हणले, म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर बोलून तयार करतोय. तर मग म्हणलं मला मटेरियल पाठवचाल का? तर ते म्हणले पाठवतो. तर मग त्यांना मी नावं सांगितली काय काय किती पाहिजे ते त्यांनी लिहून घेतलं न त्यांनी मला त्या कागदावर लिहून पाठवलं की एवढं पैसे होत्यात, पाठवा तुम्ही लगेच. मग मी पैसे पाठवलं आणि त्याच्यानंतर मी फोन करतोय, ST न गर्दी आहे, आमका आहे, असं सांगत आजपर्यंत घालवले. आजचा दिवस साधारण 9 दिवस झालेत. आज 9-10 दिवस. 9-10 दिवसामध्ये आता किती दिवस झाले तुमचं त्यांचं फोनवर बोलणं झालं नाही? नाही, आता 2 दिवस झालं तर अजिबात त्यांनी फोनच उचलला नाही. त्याच्या आधी 1 दिवस झालं. 1 दिवस झालं तर ते म्हणले मी आजारी दवाखान्यात आहे. आणि त्याच्यानंतर काय फोन उचलला नाही. ते दुसऱ्याच्या नंबरवरनं फोन लावला तरी ते फोन उचलला नाही. दुसऱ्याच्या नंबरवरनं? हां. बरं, आता तुम्ही बोलला की मी माझ्या फोनवरनं फोन लावला. हां, आत्ता बोललो. तर आता ते म्हणले पैसे माघारी पाठवा, तर पैसे पाठवत नाही म्हणले. पैसे नाहीत मालाला भरल्यात, तर मालच पाठवतो असं म्हणले आता. बरं, हे बघा शेतकरी, मी आता लक्ष्मण शिंदेशी बोललोय, यांच्याशी संपर्क करून दिलाय आपण आणि त्यालाही सांगितले तुम्हाला जे काय व्यवसाय करायचा असेल, काय करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धती व्यवसाय करा. ज्यावेळेस मी कार्यशाळेसाठी महाराष्ट्रभर फिरत असतोय, तुमची जी काय तुमचे पैसे देवाणघेवाण आहे तर हे तुमची तुम्ही बघा. आणि शेतकऱ्यांना सुद्धा आव्हान आहे, तुम्ही लक्ष्मण शिंदेना जर पैसे पाठवत असाल तर तुमच्या जबाबदारी पाठवा. मी महाराष्ट्रभर फिरत असताना माझं कुठंतरी जाहिरात पॅम्पलेट बघून तुम्ही माझ्याकडे परत किती तक्रार घेऊन यायची नाही. माझा माल विकणे हा व्यवसाय नाही. मला तंत्रज्ञान घरोघरी कसं जाईल हा विषय आहे. इथून पुढे शेतकऱ्यांनी लक्ष्मण शिंदेला तुमच्या जबाबदारी, प्रत्येकानं आपापल्या जबाबदारी माल पाठवा. तुम्ही त्याच्याकडून माल घेतला, आमची काहीही अडचण नाही. मी सगळ्यांना माल पुरवू शकत नाही. वितरण व्यवस्था हळूहळू प्रत्येक तालुका वाईज, जिल्हा वाईज, गाव वाईज करायचं नियोजन चालू आहे. तुम्ही त्याच्याकडे घेतले. लक्ष्मण शिंदेला मी कधीही नालायक, फ्रॉड माणूस म्हणणार नाही. ते तुम्ही ठरवा. आणि जे शेतकऱ्यांना सुद्धा ज्या पैशावर तुम्ही त्याची बोललाय तो पाठवतो म्हटलाय आणि त्याच्याशी आम्ही आत्ता बोललोय, तो म्हणला की मी पाठवतो. हे शेतकरी म्हणत होते की आमचा पैसे परत पाठवा. ते म्हणला माझ्याकडे आता पैसे नाहीत. आणि त्यांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, कारण तुम्ही जर पैसे घेत असाल, तुम्ही आणि शेतकऱ्यांचं काही नातं असेल तुमचं, तुम्ही पाहून घ्या. परंतु जे शेतकऱ्यांनी जर पैसे पाठवले इथून पुढं तुमच्या जबाबदारी पाठवा. माझे कार्यशाळा चालू असेल, तुम्ही तिथं येणार आणि मला तुम्ही डिस्टर्ब करू नका. जय जवान, जय किसान.